मित्रमंडळींनो नमस्कार. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय ट्विस्ट घडला आहे. तर इकडं जो आर्यन आहे तो आता मंजूचं गिफ्ट घेऊन तो पळून आलेला असतो आणि आता तो गाडीवरती खूप खुश असतो. त्या गिफ्टची पप्पी घेतो आणि खूप आनंदाने चाललेला असतो. तर इकडं सत्या आणि मंजू आता त्याला शोधत असतात, कारण की त्यांनी एक लोकेशनची चिप जी असते ती त्या गिफ्टमध्ये ठेवलेली असते आणि त्यावरून त्यांना कळतं ते लोकेशन कुठं चाललंय कुठं नाही. त्यामुळं ते ते लोकेशनच्या मागं मागं जातात आणि मंजू म्हणते सत्य ह्या रोडला त्या रोडला चाललेली असतात, पण त्यांची गाडी तिंदाच बंद पडते. सत्य म्हणतो वाघमारे आता काय करायचं. मंजू म्हणते सत्य तुझ्या गाडीला आताच बंद पडायचं होतं का. तर आता लगेच तिथं गाडी बंद पडते. सत्य ते म्हणतात आता काय करायचं वाघमारे. मंजू म्हणते आता काही कर सत्य, मला नाही माहिती, लवकर जायचं त्या माणसाकडे, आपल्याला हाच चान्स आहे. आज जर आपण त्या माणसाला पकडू नाही शकलो तर आपण कधीच त्या माणसाला पकडू शकत नाही असं म्हणते. तर आता लगेच सत्यामुळे जी गाडी असते का कोणाच तरी ती गाडी सत्य घेतो आणि सत्य ती गाडी चालवतो आणि मंजू म्हणते अशी कुणाची कसं काय गाडी घ्यायची आपण. तर तो म्हणतो की वाघमारे जर तुम्हाला त्या माणसाला शोधायचं असेल तर असंच काहीतरी करावं लागेल आणि गाडी तर घ्यावंच लागणार आहे आपल्याला, चला तुम्ही. तर आता मंजू बसते त्या गाडीवर आणि सत्य आणि मंजू आता त्याला शोधायला निघतात आणि कुठं ते लोकेशन ते बघत बघत चाललेले असतात. तेवढं ते आता इकडं आर्यन घरी येतो, ते गिफ्ट खोलतो आणि गिफ्ट बघतो. तर तो म्हणतो गिफ्ट माझ्या मंजिरीने माझ्यासाठी आणले आणि तो खूप खुश होतो आणि आता तो म्हणतो की माझ्यासाठी गिफ्ट आणलं ह्या मंजिरीने असं म्हणतो. आणि तेवढ्यात आता तो बघतो त्याच्यात त्याला चिप सापडतो म्हणतो की लोकेशन ट्रॅकर याच्यात कसं काय आलं, ह्याच्यात कुणी टाकलं. आता म्हणजे त्यांनी बरोबर प्लॅन करून केलं आहे सगळं. आता काय करू मी, त्याला तर काहीच कळत नाही. तेवढ्यात मंजू आणि सत्य दरवाजात येतात. दरवाजा वाजून आर्यन आता दरवाजा उघडतो आणि आर्यन आता लूक चेंज झालेला असतो, जसा आर्यन आहे तसाच तयार झालेला असतो. तिथे उभा असतो. सत्य आणि मंजू आतमध्ये येतात आणि बघतात तर आर्यन ते म्हणतात तू. तर आता ते म्हणतो तो पूर्ण घाबरून जातो आणि सत्य तर आता खूप तापलेला असतो. सत्याला तर खूप राग येतो. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.